प्रामुख्याने देशातील दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना पार पडणार आहे. प्रामुख्याने स्पेन विरुद्ध अर्जेंटिना असा हा सामना पार पडणार आहे. याची उत्सुकता मुंबईकरांना सुद्धा लागलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत. आपण पाहू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी टी शर्ट घालून असेल किंवा मग आपला प्रतिसाद जो आहे हा त्या दोन्ही संघांना त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतं. आपण त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, तुम्ही मँचेस्टर ह्याचं टी शर्ट घातलं आहे अर्जेंटिनाचं, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया असणार आहे? कारण की आज फायनल सामना हा पार पडणार आहे. कारण आधी जे अर्जेंटिना टीम होता तेव्हा 10 नंबरचा टी शर्ट तो मॅरेडोना होता. त्याच्यानंतर आता जो 10 नंबरचा टी शर्ट घालतो तो मेसी आहे. तो सगळ्यात आता जो गोल्डन बूटच्या याच्यामध्ये रेसमध्ये तो आहे. काल तो थर्ड प्लेसवर खेळवला गेला, तो 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 प्लेअरला मिळेल ना. तर आज जर फायनलला जर जास्त व्यवस्थित गोल मारले तर त्याला गोल्डन बूट शूज मिळू शकतो. आणि म्हणजे गोल्डन शूजचा कर्णधार हा आता मेसी ठरू शकतो आजच्या मॅचच्यावर डिपेंड आहे. ते जे आता ते थर्ड प्लेससाठी होता त्यांनी गोल केले, पण आता ते 8 गोल आता मेसीने केले ना, त्याला 1 का 2 एक्स्ट्रा मारावं लागतील. त्याच्यानंतर मग त्याला गोल्डन शूजचा मानकरी असेल तो. नक्कीच आपण आणखी काही मोराशी बोलूया. मित्रा, काय सांगशील, तू कोणती टीम आवडते तुला? अर्जेंटिना, लिओनेल मेसी. हो, बरं, आज फायनलला अर्जेंटिना पोहोचली आहे. मेसी यापूर्वी मुंबईमध्ये आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. तू त्यावेळी सुद्धा गेलेला का त्याला पाहायला? नाही गेलो तर नाही तिकडे, पण मी खूप मोठा फॅन आहे लिओनेल मेसीचा. आणि आज जो तो खेळेल सामना हा त्याच्या करिअरमधील वर्ल्ड कप हा शेवटचा सामना असेल त्याचा, त्यामुळे पूर्ण सपोर्ट हा लिओनेल मेसीला राहील. नक्कीच मित्रा, तू कोणाला सपोर्ट करशील? स्पेन विरुद्ध अर्जेंटिनाची आज सामना होणार आहे. मी तर सपोर्ट करतो ॲक्च्युली पोर्चुगलला, पण सध्या तरी स्पेनला सपोर्ट करेन आज. कारण यंग जनरेशन आहे सगळी, लमीन यमाल, पेड्री, सगळे गावी. तर तेच सध्या स्पेनला फेवरेट प्लेअर कोण आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. बरं, जी फिफा आता वर्ल्ड कप आतापर्यंत पार पडला, कोणाचा खेळ तुला जास्त आवडला आतापर्यंत? आत्तापर्यंत तर आवडला खेळ तर तो एक कॅप वर्डेचा गोलकीपर होता 40 इयर्सचा. त्याने एक्स्ट्रीमली डेंजरस सेव्ह काढले. म्हणजे त्याच्या टीमला त्यांनी जी कधी क्वालिफाय नाही व्हायची त्या टीमला त्यांनी वर नेलं आणि ते राऊंड ऑफ 32ला बाहेर गेले. तर तेच त्याचाच गेम. आणि त्यानंतर त्याला खूप म्हणजे खूप क्लबने साईन पण केलं, खूप मोठ्या मोठ्या क्लबने साईन केलं की तेच त्याचाच गेम खूप आवडला. आणि मी स्वतः गोलकीपर खेळतो, तर ऑब्व्हियसली मला गोलकीपरच आवडणार. मेसीचं लास्ट वर्ल्ड कप हे असू शकतं, त्यामुळे या शेवटच्या फायनलमध्ये त्यांना गोल्डन शूज मिळण्याची संधी उपलब्ध आहे. काय वाटतं, आज त्या संधीचं सोनं होईल का? मेस्सीने जर 3 गोल मारले तर भेटू शकतात. कारण एम्बाप्पेने काल 2 गोल मारून त्याचा स्कोर 10 झाला आहे आणि मेसीचा 8 आहे. तर मेसीने 3 गोल मारले तर त्याला गोल्डन बूट भेटू शकतो, नाहीतर एम्बाप्पे विनर आहे. मित्रा, तू काय सांगशील? फिफा वर्ल्ड कप पाहिला का? आत्तापर्यंतच्या सामन्यामध्ये तुला कोणाचा खेळ उत्कृष्ट वाटतं? सर्वात चांगला खेळाडू म्हणजे मी ज्याला नेहमी मानायचो तो रोनाल्डो होता. तसंच त्याच्यानंतर आम्हाला आवडणारा खेळाडू म्हणजे लिओनेल मेसी. त्याच्या वयामध्ये त्यांनी एवढी चपळता आणि सुंदर असं टीम सपोर्ट करून त्यांनी स्वतःचा संघ शेवटपर्यंत नेला आणि आज तो फायनलमध्ये आहे. पण आम्ही नेहमीच मेसीला सपोर्ट करू आजची मॅच आणि खूप त्याला शुभेच्छा देऊ आमच्या सर्वांतर्फे. आणि दुसरी गोष्ट, अजून एक इच्छा अशी व्यक्त होते, जिथे आज मेसी खेळतो तिथे भविष्यात आमचा भारत देश लवकर खेळावं ही आमची खूप मनापासून इच्छा आहे. त्याच्यानंतर आमचा सगळ्यात जास्त सपोर्ट, सगळ्या वर्ल्डचा सपोर्ट हा भारताला असेल असं मला वाटतं, पण खरा सपोर्ट आमचा आज अर्जेंटिनाला असेल. ज्या प्रकारे आपण पाहतो की वर्ल्ड कपची क्रिकेटचा जो वर्ल्ड कप असतो तेव्हा जो उत्साह हा मुंबईत असतो, तसाच उत्साह हा फुटबॉल खेळायला सुद्धा दिला जातो. मात्र भारत संघ जर ह्यामध्ये असतं तर आणखी उत्सुकता मुंबईकरांची वाढली असती का? 100% ह्याच्यावरून आपण बघू शकतो की मुंबई प्रीमियर लीग असेल, IPL असेल, तर त्याची आपल्याला एवढी प्रतिसाद मिळतो लोकांचा. हा तर देशाचा विषय असेल आणि देशाच्या विषयासाठी आपण इंडिया टीमला पण जसा सपोर्ट करतो आणि फुटबॉल फॅन पण त्याच्यात जास्त आहेत जेवढं मला वाटतं. आणि भरपूर नागरिकांचा इच्छा आहे की आपला देश या लेवलला खेळला पाहिजे आणि आपला देश एक दिवस या वर्ल्ड कपमध्ये जिंकला पाहिजे. त्या दिवशी सर्वात मोठी जल्लोष आणि दिवाळी ही आपल्या भारताचीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो. निश्चितच. मित्रा, तू काय सांगशील? आता ज्या अर्थी आपल्या मित्रांनी एक सांगितलं की भारत हा संघ जर फुटबॉलमध्ये असता तर आणखी उत्साह हा मुंबईकरांचा वाढला असता. मात्र मुंबईत सुद्धा अनेक असे फुटबॉल प्रेमी आहेत जे फुटबॉल खेळतात आणि फुटबॉल प्लेयर्सला सपोर्ट करतात. तुझा सपोर्ट कोणाला राहतो? माझा तर सपोर्ट आपली फेवरेट टीम पोर्चुगल होती, पण अनफॉर्च्युनेटली नाही क्वालिफाय होऊ शकले. पण सध्या अर्जेंटिना आणि स्पेनची फायनल आहे, तर मला वाटतं स्पेन जिंकावी. खूप सारे यंगस्टर्स आहेत. मेसी पण ग्रेट आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट आहे.
मे बी तो जिंकला तरी वर्ल्डसाठी एक चांगलीच हे होईल. तर लेट्स सी कोण द वन हू प्लेस बेस्ट तो नक्कीच जिंकेल. आणि काय आहेच बाकीचे पण, आपला भारत पण लवकरात लवकर नक्कीच दिसेल. नेक्स्ट वर्ल्ड कप दिसला तर खूपच बरा होईल. आणि हो तेच बस तेवढं. मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप हा ठरू शकणार आहे, म्हणून गोल्डन शूजचा मानकरी होण्याची शक्यता आहे त्याच्याकडे. काय वाटतं आजच्या मॅचमध्ये कोण चांगला खेळ खेळून जाईल? मला वाटतं मेस्सी सध्या खूपच चांगला खेळतो आहे. तर मला वाटलं त्याने आज हॅट्रिक मारली तर एक नॉकआउट्समध्ये हॅट्रिक होऊन खूप चांगला फायनलमध्ये हॅट्रिक मारून खूप एक वन ऑफ द रेकॉर्ड पण होऊ शकतो. तर लेट्स सी कोण जिंकतं आहे. नक्कीच मित्रा, तू काय सांगशील? आज शेवटचा मॅच आहे, मेसीचं पण शेवटची मॅच ठरू शकणार आहे. गोल्डन शूजची संधी ही मेसी मिळवेल का? हो नक्कीच, कारण वाटतं लिओनेल मेसी यांनी आपण बघायला गेलं तर सगळेच रेकॉर्ड मेसीने तोडलेले आहेत. हा एक रेकॉर्ड त्याच्या नावी व्हावा अशी इच्छा आहे. नक्कीच आज संध्याकाळच्या मॅच तुम्ही पाहणार का? कारण की आता 12:30 वाजता आहे, तर आम्ही बघणारच आहे. कारण का मध्ये हे जे आहे ना, हे जे स्पर्धा भरवतात ते आपल्याला रात्री बघायला भेटतं. आपण जसं क्रिकेट मॅच बघतो वर्ल्ड कप, तसं आपण पण अख्ख्या जगामध्ये 180 देश आहेत, त्यात आपण क्वालिफाय नाही होत याच्यामध्ये वर्ल्ड कपमध्ये. तर 48 टीम क्वालिफाय होतात. मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपली पण इंडियाची टीम ती क्वालिफाय व्हायला पाहिजे. क्वालिफाय होऊन ते वर्ल्ड कपमध्ये भाग घ्यायला पाहिजे, एवढी इच्छा आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही कसं बघता? मेसी मुंबईत सुद्धा येऊन गेला आणि आज फायनल सुद्धा खेळतोय. काय अनुभव आहे तुमचा? खूपच चांगला अनुभव आहे. मेसी आपल्या देशात येऊन पण गेला आहे. तर आपले खूप सारे फॅन्स मेसी रोनाल्डोला सपोर्ट करतात. तर मला वाटतं मेसी जिंकला तर खूप चांगला होईल. रेकॉर्ड 2 वेळा कन्सिक्युटिव्ह वर्ल्ड कप पण जिंकतील. तर लेट्स सी. नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी आता ब्राझीलचे टी शर्ट घातलेले सुद्धा चाहते आहेत. ब्राझीलचे संघाला कदाचित ते चाहत असतील. तुम्ही ब्राझीलची टी शर्ट घालून आज आलात, मात्र आज फायनल जो सामना होणार आहे हा स्पेन विरुद्ध अर्जेंटिनामध्ये होणार आहे. कसं बघता? अर्जेंटिना जिंकेल. अर्जेंटिना जिंकते. तुम्ही स्पेनची टी शर्ट घालून आलाय, ब्राझीलची टी शर्ट घातली आहे. मला ब्राझील आवडते म्हणून. अच्छा, बरं कोण आवडतं ब्राझीलच्या संघामधून? नेमार. बरं आज मेसीचा शेवटची मॅच आहे, गोल्डन शूजची अपॉर्च्युनिटी आहे त्यांना, काय वाटतं? आज मेसी 2 गोल तरी करेल. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की ही होती मुंबईकरांची प्रतिक्रिया. त्यामुळे आजचा जो सामना हा त्या ठिकाणी पार पडणार आहे, फिफाचा विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा हा सामना होणार आहे. त्यामुळे मुंबईत सुद्धा उत्साह हे त्या ठिकाणी पाहायला मिळते. मेसीला सपोर्ट हा नागरिकांकडून केला जातो. त्यासोबतच अर्जेंटिना संघ हा दुसऱ्यांदा विजय होईल अशी सुद्धा विश्वास व्यक्त केला जातो. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय, मेसीच्या माध्यमातून किती गोल केले जातात, मेसी गोल्डन शूजचा मानकरी ठरतो का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.